माझ्या आजकालच्या ओपीडीमध्ये फंगल इन्फेक्शनचे पेशंट खूप सारे वाढलेले आहेत. तर फंगाय नावाचे जे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतात त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. फंगल इन्फेक्शन हे वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतं. तर त्यामध्ये आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट. जर कुणाला इन्फेक्शन असेल तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे पसरू शकतं. दुसरं कारण आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. यामध्ये वॉर्म आणि मॉइस्ट कंडिशनमुळं फंगसचं ग्रोथ जास्त होते. तिसरं कारण आहे इम्बॅलन्स ऑफ बॉडी फ्लोरा, जे की वेगवेगळ्या अँटीबायोटिकमुळं आपल्या बॉडीमधलं फ्लोरा डिस्टर्ब होतो, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. चौथं कारण आहे विकंड इम्युन सिस्टीम. विकंड इम्युन सिस्टीममुळे सुद्धा आपल्याला फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. पाचवं कारण आहे पुअर हायजीन. पुअर हायजीनमध्ये आपले कपडे न धुतल्यामुळं किंवा आपल्याला वारंवार स्वेटिंग झाल्यामुळं किंवा आपण वॉशिंग व्यवस्थित न केल्यामुळं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तर फंगल इन्फेक्शनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर डर्मॅटोफायटोसिसमध्ये स्किन, हेअर आणि नेलला इन्फेक्शन होऊ शकतं. कॅन्डिडियासमध्ये स्किन, माउथ आणि वजाना याला इन्फेक्शन होऊ शकतं. तिसरा टाईप आहे टीनिया वर्सिक्युलर. टीनिया वर्सिक्युलर हे मेलासेजिया फंगायमुळे होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्राउनिश किंवा व्हाईटिश पॅच उठतात. चौथा प्रकार आहे क्रिप्टोकोकसिस. यामध्ये स्किन, लंग आणि मेनिंजायटिस याचं इन्फेक्शन होतं. फंगल इन्फेक्शनच्या प्रिव्हेन्शनसाठी गुड हायजीन मेंटेन करा. तुमचे बॉडी पार्ट ड्राय ठेवा. वारंवार ते वॉश करा. जर स्वेटिंग जास्त होत असेल तर 2 वेळा आंघोळ करा आणि तुमचे टॉवेल, कपडे, साबण हे शेअर करू नका.